त्याचवेळी आत्ताच सगळ्या एका गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, ते म्हणजे भूमिपूजन या शिवस्मारकाचं होणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते आणि त्यावरून राजकारण रंगताना दिसतंय। या घडीला राज्यामध्ये विनायक मेटे आता भाजपवर नाराज आहेत। शिवस्मारकाच्या भूमिपूजनापूर्वीच रुसवे फुगवे सुरू झाले असं म्हणावं लागेल। शिवस्मारकाचा कार्यक्रम भाजपनं केला, त्यामुळे हा कार्यक्रम त्यांनी हायजॅक केल्याचं मेटे यांचं म्हणणं आहे आणि या नाराजीमुळे विनायक मेटे हे रॅलीमध्येही सहभागी झाले नाहीयेत। शिवस्मारक समितीचे विनायक मेटे हे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नाराजीमुळे भूमिपूजनाच्या सोहळ्याला ते गैरहजर राहतील अशीच शक्यता सध्या दिसते आहे। हा कार्यक्रम भाजपने हायजॅक केला असा आरोप विनायक मेटे यांनी केलाय। ही जी समितीचे ते अध्यक्ष आहेत शिवस्मारक समितीचे आणि त्यामुळे तेच नाराज असल्यामुळे कार्यक्रमाच्या दिवशी ते येणार नाहीत अशी शक्यता, अशी चर्चा आता रंगू लागली आहे। आणि आपले इनपुट एडिटर मयंक भागवत सध्या याविषयी बोलायला आपल्याबरोबर आहेत। मयंक, एकीकडे एवढा मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये होतोय ज्याच्यासाठी पंतप्रधान येणार आहेत आणि दुसरीकडे रुसवे फुगवे सगळ्या पक्षांमध्ये सुरू झाले आहेत, त्यातच हा जो विनायक मेटेंचा हा जो विरोध आहे त्यांचं हे जे रागावलेलं ते महत्त्वाचं आहे। याचं कारण म्हणजे ते शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आहेत। इतके दिवस इतकी वर्ष त्यांनी ही मागणी रेटून धरली होती आणि आता तेच भाजपवर नाराज आहेत। बरोबर आहे रुजुता, विनायक मेटेंच्या नाराजीचं कारणच प्रामुख्याने हे आहे कारण शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असूनही आपण जर हा पूर्ण कार्यक्रम पाहिला शिवस्मारकाचा तर या कार्यक्रमामध्ये कुठेही विनायक मेटे यांना श्रेय देण्यात आलेलं नाही। हा संपूर्ण कार्यक्रम असा वाटतोय की हा संपूर्ण कार्यक्रम फक्त भाजपनेच केलेला आहे आणि गेले कित्येक वर्षापासून फक्त भाजपच या शिवस्मारकाच्या मागणीसाठी आग्रही होती। ज्या प्रकारची गोष्ट सध्या सुरू आहे, ज्या प्रकारचं चित्र सध्या दर्शवलं जात आहे, हे चित्र योग्य नाही, हे चित्र अयोग्य आहे अशा प्रकारची खंत विनायक मेटेंनी जय महाराष्ट्रकडे बोलताना व्यक्त केली। काही वेळापूर्वी माझं विनायक मेटेंशी बोलणं देखील झालं होतं। मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी ही मागणी घातलेली आहे, ही गोष्ट घातलेली आहे असं देखील विनायक मेटे यांनी म्हटलंय। बरोबर मयंक, त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कारण रॅलीला ते गेले नाहीत, आता कार्यक्रमाला ते हजर राहतील की नाही याविषयी ते काय म्हणतात? रुचिता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अजूनही ठरवलेलं नाही की मला कार्यक्रमाला जायचंय की नाही। ह्या शब्दामध्ये विनायक मेटेंनी त्यांची खंत जय महाराष्ट्रकडे व्यक्त केली। मी जेव्हा विनायक मेटेंना विचारलं की उद्याच्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार का नाही, त्यावेळी त्यांनी असं मला म्हटलं की मी अजूनही काही ठरवलेलं नाहीये। उद्याच्या कार्यक्रमाला मी जाऊही शकतो, उद्या कार्यक्रमाला मी जाणारही नाही। शिवस्मारक समितीचा अध्यक्ष जो गेले कित्येक वर्ष शिवस्मारकासाठी झटतोय, त्या माणसाची ही खंत ही सरकारच्या विरोधात नाही तर ही भाजप पक्षाच्या विरोधात आहे आणि हीच खंत कुठेतरी शिवसेनेची देखील आहे। त्यामुळे विनायक मेटे गेले 3-4 दिवस खरंय नाराज आहेत कारण विनायक मेटेंना या संपूर्ण कार्यक्रमामध्ये डावललं गेलेलं आहे। नक्कीच मयंक, खूप खूप धन्यवाद ही सगळी जी वस्तुस्थिती आहे ती आमच्यापर्यंत आणल्याबद्दल। आता हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की भाजप या सगळ्यांचे रुसवे फुगवे काढणार की जसं ठरवलंय त्यांनी त्याप्रमाणे एकाधिकारशाहीने हा कार्यक्रम पार पडणार, या सगळ्यासाठी उद्याच्या कार्यक्रमावर सगळ्यांचं नक्कीच लक्ष असणार आहे। ज्या पद्धतीने हा कार्यक्रमाची पूर्ण आखणी झाली आहे त्यामध्ये शिवसेनेला स्थान नाही आहे, त्यामध्ये विनायक मेटे जे अध्यक्ष आहेत शिवस्मारक समितीचे त्यांना स्थान नाही आहे आणि त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये नाराजी दिसते। दुसरीकडे मच्छीमार संघटनांनी सुद्धा या कार्यक्रमाला विरोध केला आहे। त्यांच्याबरोबरची जी बोलणी, त्यांच्याबरोबरची जी चर्चा झाली आहे ती त्यातनं काही तोडगा निघाला नाही आहे आणि त्यामुळे मच्छीमार समितीने देखील आपला विरोध या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला, कारण की त्यांचा या स्मारकालाच विरोध आहे, त्यांनी आपला विरोध हा स्पष्ट केला आहे। आणि या सगळ्यातून आता उद्याचा कार्यक्रम हा कसा पार पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोठी कसोटी इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लागणार असं म्हणावं लागेल, कारण हे सगळे जे प्रश्न आहेत तातडीनं त्यांना आजच्या दिवसभरात सोडवायचे आहेत। नाराजी ते दूर करतात विनायक मेटेंची की कशा पद्धतीने ते त्यांच्याशी चर्चा करून आणतात। आत्तापर्यंत तरी जी प्रकरणं आहेत देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई करून सोडवली आहे, आत्ता संध्याकाळपर्यंत ते काय या बाबतीतली भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 24 तारखेला हा शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत या कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। पण हा कार्यक्रम हा जसा काही भाजपचाच कार्यक्रम असावा, हा राज्य सरकारचा नाही तर भाजपचा कार्यक्रम असावा अशा पद्धतीने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे असा आरोप भाजपवर मित्रपक्षांनी केला आहे। शिवसेनेत नाराजी आहे, विनायक मेटे
जे की अध्यक्ष आहेत शिवस्मारक समितीचे ते नाराज आहेत आणि जय महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय की त्यांचा विरोध जो आहे तो भाजपला आहे, पक्षाला विरोध आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ह्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. पुन्हा एकदा मयंक भागवत आपले इनपुट एडिटर आपल्याबरोबर आहेत. मयंक, जो मुद्दा तुम्ही आतापर्यंत मांडत होता तोच या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा आहे. भाजपवर उघड नाराजी दिसून येते आहे आणि आता जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की हे सगळं लक्ष आता जे असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे. ते पुन्हा एकदा शिष्टाई घडवून आणतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय हालचाली त्या दृष्टीने सुरू असलेल्या दिसत आहेत? रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई मुख्यमंत्री करतील का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या प्रकारे विनायक मेटे नाराज आहेत, विनायक मेटे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकतील का हा देखील एक दुसरा या ठिकाणी प्रश्न आहे. विनायक मेटेंची नाराजी या जास्त खातर आहे कारण ज्या प्रकारचा सोहळा आज मुंबईमध्ये होतोय, एक भव्य रॅली काढली जाते, शिवस्मारकासाठी एक भव्य कार्यक्रम केला जातोय. हा सगळा कार्यक्रम हा शिवमय नाही तर भाजपमय वाटतोय अशा प्रकारची खंत विनायक मेटेंनी व्यक्त केलेली आहे. कारण जो कार्यक्रम केला जातोय एक असं चित्र दर्शवलं जात आहे महाराष्ट्रामध्ये की गेले कित्येक वर्ष हे फक्त शिवस्मारक होतंय ते फक्त भाजपमुळेच होत आहे. हा प्रामुख्याने आरोप आहे आणि फक्त विनायक मेटेंचा हा आरोप नाही तर हा आरोप शिवसेनेचा देखील आहे आणि अशीच प्रकारची खदखद आणि खंत ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये देखील आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जरी उद्याच्या कार्यक्रमाला जाणार असले तरी मातोश्रीवरती जी बैठक होते त्या मातोश्रीच्या बैठकीमध्ये शिवसेने नेत्यांचा हा सूर आहे की हे कार्यक्रम फक्त भाजपचे आहेत का, हा कार्यक्रम सरकारचा आहे. सरकारतर्फे शिवस्मारक बांधण्यासाठी गेले कित्येक वर्ष पाठपुरावा केला जातोय. आता सगळ्या गोष्टी झाल्या तर फक्त आम्हीच केलं हे दाखवण्याचा वारंवार जनतेला प्रयत्न केला जातोय, श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय. हे योग्य नाही. विनायक मेटे आपल्यासोबत स्वतः आहेत, शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष. मेटेजी, ज्या प्रकारचं वातावरण आज आपण मुंबईमध्ये पाहतोय, ज्या प्रकारची परिस्थिती आपण मुंबईमध्ये पाहतोय, भाजपने एक मोठी भव्य दिव्य रॅली काढलेली आहे, एक मोठा कार्यक्रम होतोय. एकंदरीत हा संपूर्ण माहोल आपण म्हणू शकतो किंवा मुंबई भाजपमय झाली आहे अशी कुठेतरी तुमची खंत आहे? नाही, हे पहा, मला स्वतःला एक समाधान असं आहे की मी गेले 30 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक व्हावं म्हणून प्रयत्न करत होतो. अगदी सुरुवातीला मी जेव्हा कल्पना मांडली तेव्हा मला अनेकांनी हे तुमचं बरोबर नाही, स्वप्न कधीच साकार होणार नाही, अनेकांनी तर विरोध केला. आणि त्याच्याकरता मी गेली 30 वर्ष झालं आंदोलन केले, संघर्ष केले, मोर्चे काढले, सामाजिक राजकीय नुकसान सहन केलं. ह्या सगळ्याच्या नंतर कुठंतरी या संघर्षाला आता मूर्त स्वरूप आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं भूमिपूजन उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते त्याचं होत आहे. याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. हा सगळा आनंद, या आनंदाच्या पुढे अनेक गोष्टीत मला फार महत्त्वाच्या वाटत नाहीत. माझं म्हणजे त्याच्यामधलं काय आहे काय नाही हा भाग मला तेवढा फारसं महत्त्वाचा वाटत नाही. पण मेटेजी, ज्या प्रकारे एकंदरीतच परिस्थिती, मेटेजी ज्या प्रकारचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यावरनं तुम्ही नाराज आहात? असं आहे, मी भारतीय जनता पक्षामुळं नाराज अजिबात नाही. मी हे पहिलं आपल्याला सांगतो, किंवा कुणाच्यामुळं नाही. असं आहे की हा कार्यक्रम शासनाचा आहे, महाराष्ट्र शासनाचा आहे, तो काही कोणत्याही काही पक्षाचा नाही. त्यामुळं सगळ्याला सोबत घेऊन जावं एवढीच माझी भूमिका आहे. पण मेटेजी, ज्या प्रकारचं वातावरण आज पाहायला मिळत आहे, एक भाजपमय झालेलं आहे अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिवसेनेचाही आक्षेप हाच आहे, तुमचा देखील हाच आक्षेप आहे का की एका पक्षाचा हा कार्यक्रम होऊन गेलाय? तळ राखील तो पाणी चाकील, आपल्याकडे अशी म्हण आहे मराठीमध्ये. असं आहे की भारतीय जनता पक्षाचं, शिवसेनेचं आणि आम्ही असं समजतो की घटक पक्षाचं पण महायुतीचं सरकार आहे.
पण या सगळ्या महायुतीच्या सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पण आहेत, राज्याचे जसे आहेत तसे ते पक्षाचे पण आहेत. आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात, पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत. त्यांच्या पक्षाला वाटलं की हा सगळा कार्यक्रम एवढा मोठा ऐतिहासिक क्षण आहे, तो आपल्या पक्षाने एन्जॉय केला पाहिजे, साजरा केला पाहिजे. तर ते काही राजकीयदृष्ट्या त्यांचं चूक आहे असं म्हणता येत नाही आपल्याला. पण मेटेजी, तुम्ही स्वतः चेंबूरला गेला होतात, एकंदरीतच ते सगळं वातावरण पाहून तुम्हाला याची खंत वाटते की हा फक्त एका पक्षाचाच कार्यक्रम होऊन राहिलेला आहे, हा सरकारचा कार्यक्रम वाटत नाही, घटक पक्षांना त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं नाहीये? असं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं भूमिपूजन पंतप्रधान साहेबांच्या हस्ते करायचं ठरलं, तेव्हा मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती केली या स्मारक समितीचा अध्यक्ष म्हणून की आपण महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले दुर्ग किंवा ठिकाणं असतील, अशा ठिकाणाहून त्यांचे दगड वीट माती आणावं आणि महाराष्ट्रातल्या पवित्र नद्यांचं पाणी आणून ते पंतप्रधानांच्या कडे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द करावं आणि त्याच्यामार्फत जलपूजन भूमिपूजन करावं. हा कार्यक्रम करावा असा माझा स्वतःचा आग्रह होता आणि मी त्यासाठी सगळं नियोजन केलं. आणि मग त्या नियोजनानुसार सगळ्या राज्यभरातून जे गड किल्ल्यावरून लोक घेऊन येतात, मग आणली आहे त्यांनी माती वगैरे वीट आणि पाणी पवित्र नद्यांचं, तर त्याचं स्वागत करण्याचा कार्यक्रम होता. त्या लोक ज्या महाराष्ट्रातून आले होते त्यांचं मी स्वागत केलं, त्यांना भेटलो आणि मी निघून आलो इकडं ऑफिसला, कार्यालयाला. पण तुम्ही उद्याच्या कार्यक्रमामध्ये स्वतः शिवस्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून जाणार आहात का नाही? कारण तुम्ही बोलत नसताल तरी तुमची नाराजी स्पष्ट होते. नाही, असं आहे की मी गेले अनेक वर्ष मी आणि माझ्या सहकार्याने अनेक वर्ष 30 वर्षाचा संघर्ष केलेला आहे या क्षणासाठी आणि तो समीप आलेला आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीनं माझ्या सहकार्याच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं उद्याचा क्षण आमच्या आनंदाचा क्षण आहे. त्यामध्ये मला कुठं सहभागी करून घेतलं आहे की नाही घेतलं आहे की हा मुद्दा वेगळा आहे, किंवा मला तिथं कुठं स्थान मिळणार आहे का नाही मिळणार आहे हाही भाग वेगळा आहे. पण याला शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करणारा एक छोटा कार्यकर्ता शिवाजी महाराजांचं. मेटेजी, शेवटचा प्रश्न, तुम्ही जाणार का नाही हा थेट प्रश्न आहे. तुम्ही नाराज आहात ही गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही जाणार का नाही? मी तेच सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा छोटासा कार्यकर्ता म्हणून त्या कार्यक्रमाला निश्चितपणे जाणार. मग ते कार्यकर्ता म्हणून जाईल, पब्लिकमध्ये बसेल किंवा काय करायचं ते करेल, पण मी कार्यक्रमाला निश्चितपणे जाईल. मी लोकांमध्ये सहभागी होऊन मी कार्यक्रम पाहिल, पण कार्यक्रमाला जाणं तो शासनाचा कार्यक्रम आहे, कोणत्याही एका पक्षाचा नव्हे. त्यामुळं लोकांमध्ये बसून तो कार्यक्रम बघायला मला काहीच वाटणार. मला एक शेवटचा प्रश्न विचारतो, थेट शब्दात तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. खंत वाटते या सगळ्या कार्यक्रमाचं? तुम्ही गेले 30 वर्ष लढताय, त्याच्यानंतर ज्या प्रकारे त्याला एक चेहरा दिला जातोय, एक रंग दिला जातोय राजकारणाचा, खंत वाटते तुम्हाला? नाही, मला उलट खंत म्हणण्यापेक्षा अतिशय आनंद आहे. त्याचं कारण की माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण होताना ते दिसतंय, त्याची सुरुवात होताना उद्या होताना बरोबर आपल्याला पाहायला मिळते. ही एवढा मोठा आनंद आहे की त्या आनंदाच्या पुढे मला सन्मान दिला जातोय का माझा अवमान केला जातोय का मला बाजूला ठेवलं जातंय, हे प्रश्न मला तेवढे महत्त्वाचे वाटत नाहीत. धन्यवाद विनायक मेटेजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. विनायक मेटे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत होते. रुजुता, आपण जर पाहिलं तर विनायक मेटेंनी थेट शब्दात नाही मात्र त्यांची नाराजी आपल्या समोर उघड केलेली आहे.
कोणत्याही एका पक्षाचा हा कार्यक्रम नाही, हा सरकारचा कार्यक्रम आहे अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी विनायक मेटेंनी घेतलेली आहे। विनायक मेटेंनी आणखीन एक गोष्ट स्पष्ट केली की उद्याच्या कार्यक्रमाला जाणार, मात्र मी तिकडे सामान्य माणूस म्हणून जाईन, एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनही जाईन। म्हणजे कुठेतरी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये विनायक मेटेंना डावललं गेलेलं आहे, विनायक मेटेंना विचारात घेतलं गेलं नाही। ज्या प्रकारे आज एक चेंबूर पासून रॅली काढण्यात आली, या कार्यक्रमाची एकंदरीतच हा भाजपमय कार्यक्रम होता असं चित्र दिसत होतं। एकंदरीतच नाराज आहेत विनायक मेटे, मात्र स्पष्टपणे सरकारच्या विरोधात ते कॅमेरा समोर आपली नाराजी बोलायला तयार नाहीत, व्यक्त करायला तयार नाहीत। खरं आहे मयंक, तुम्ही म्हणता ते खूप खूप धन्यवाद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। ज्या अर्थी विनायक मेटे म्हणतायत की कार्यकर्ता म्हणून कार्यक्रमाला जाईन, पण अगदी कार्यकर्ता म्हणून जाईन, स्टेजवर बसेन की नाही याविषयीची कल्पना नाही, त्यावरनं हे स्पष्ट होतं आहे की त्यांना मुळात बसायला दिलं जाणार आहे की नाही हेच निश्चित नाही आहे, आणि त्यामुळे दुखावले गेलेत विनायक मेटे एवढं अगदी नक्की।